कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवाचे हे प्रतिरूप मानले जाते. जे भाविक कोल्हापूरला जाऊ शकत नाही ते मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनाला येतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत एका सुंदर व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण जर बघितलं तर आज तळवडेमध्ये जो ज्योतिबाचं मंदिर आहे ते चैत्र शुद्ध पौर्णिमेला आज या ठिकाणी खूप सुंदर असे उत्सव असतो. या ठिकाणी यात्रा भरते आणि ती यात्रा आपण एक्सप्लोर करण्यासाठी आज या ठिकाणी आलो. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील तळवडे येथील ज्योतिबानगर भागात वसलेले आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा म्हणजेच नाथ केदारेश्वर यांचे प्रतिरूप मानले जाते. कोल्हापूरच्या मुख्य ज्योतिबा डोंगरावरील मंदिराप्रमाणेच येथेही भाविकांची मोठी श्रद्धा आहे. कोल्हापूरला आज चैत्र शुद्ध पौर्णिमाचा जो पवित्र असा हा सोहळा आज कोल्हापुरामध्ये होत असतो ज्योतिबाच्या देवस्थानाला. तर त्या ठिकाणी आज भरपूर भाविक भक्तजन तिकडे जाणं शक्य नसतं, तर ते भाविक भक्तजन आज आपल्याला या तळवडे गावामध्ये ज्योतिबानगर या ठिकाणी असलेलं हे तळवडेचं खूप सुंदर अशा पद्धतीचं ज्योतिबाचं देवस्थान या ठिकाणी दर्शनाला येतात आणि खूप सुंदर पद्धतीने हा आनंद साजरा करत असतात. आणि ह्या कुलदैवताच्या दर्शनासाठी आज खूप प्रचंड संख्येने या ठिकाणी भाविक भक्तजन येत असतात. ऍक्च्युअल मध्ये हे मंदिर शांततेचं प्रतीक मानलं जातं. कोल्हापूरला जाणं शक्य नाही ते भक्त या ठिकाणी आज तळवडेमध्ये आले ते आपण बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी आज हा यात्रेचा माहोल या ठिकाणी झाला आहे आणि मस्त असं मंदिर सजावट केलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असं सभा मंडपामध्ये गर्दी केली जाते. आता दुपारचे काहीतरी 12 वाजले ते आणि या ठिकाणची गर्दी तुम्ही आनंद घेऊ शकता की संध्याकाळी किती गर्दी होऊ शकते या ठिकाणी. चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती हा या यात्रेचा मुख्य दिवस असतो. गुलाल खोबऱ्याची उधळण कोल्हापूरच्या यात्रेप्रमाणेच येथेही मोठ्या प्रमाणात गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. संपूर्ण मंदिर परिसर गुलालाने न्हावून निघतो. शासनकाठी सोहळा यात्रेचा मुख्य आकर्षण असतो. विविध भागांतून सजवलेल्या मानाच्या शासनकाठ्या मंदिरात येतात. ढोल ताशांच्या गजरात आणि चांगभलेच्या जयघोषात या काठ्या नाचवल्या जातात. आपलं ज्योतिबा कुलदैवत असतं आणि त्यानिमित्त आपण ॲक्च्युअलमध्ये कोल्हापूरला जाणं शक्य नसल्यामुळं आपल्याला तळवडे या ठिकाणचं हे जे मंदिर आहे ते खूप सुंदर आहे, जेणेकरून आपण या ठिकाणी येऊन शांततेचा अनुभव घेऊ शकता. की इतकी खूप सारी अशी गर्दी नाही आहे की जी आपल्याला नॉर्मलमध्ये एक्सप्लोर करू शकता आपण मंदिर. आणि आई पण तयारी करते आता मस्तपैकी तळी भंडार करायचं या ठिकाणी ज्योतिबाचा, कारण कुलदैवत असलं म्हणजे ते आपल्याला कळणंच असतं. तुम्हाला मी त्याचं सीन दाखवतो. ॲक्च्युअलमध्ये आईची सगळी तयारी चालली आहे बघा, मस्तपैकी प्रॉपर सगळा सेटअप चाललाय, जेणेकरून आता तळी भांडार करायचं आहे. ज्योतिबाचा लाल गुलाल आणि बघा आईने दिवे वगैरे करून आली, सगळी प्रॉपर तयारी केली आहे. ज्योतिबाच्या गावानं चांगले 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 सदानंदाचा येळकोट येळकोट अंबाबाईचा ज्योतिबाच्या गावानं चांगले 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 अंबाबाईचा. विजय गांधी म्हणून आता आपल्याला इथे एक भक्तजन भेटले ते, तर त्यांच्याकडून विचारूया आपण ते कोणत्या गावावरून आले. मी सर कोल्हापूरचा आहे प्रॉपर. बघा कोल्हापूरचे म्हणजे ऍक्च्युअली ज्योतिबाच्याच गावचे हो, ज्योतिबाच्याच इथलं आहे, पण कोल्हापूरचा म्हणजे ऍक्च्युली माझा तालुका शाहूवाडी आहे. बरोबर. हा, पण ऍक्च्युली आता कसं झालं, चैत्र महिना चालू आहे, बरोबर, पौर्णिमा चालू आहे, पण ऍक्च्युली आता कामामुळे आम्हाला काय होतं पॉसिबल होत नाही. आणि आज असं हे आहे की आजचा शुद्ध दिवस आहे. आज काही करून जाणं पवित्र दिवस असल्यामुळे गावाला शक्य नाही, शक्यच नाहीये. म्हणजे ट्राय करतोय आम्ही, पण पॉसिबल नाही. पॉसिबल नाही. पण ती कुठेतरी उणीव राहते, ती काही कारणाने आम्हाला इथं भरून निघते. की असं नाही की बाबा तिथे जाणेच महत्वाचं आहे. देव सगळीकडे सारखाच असतो. कुठं पण जरी आपण गेलो तर पण महत्वाचं काय की आपण त्याचं ते न चुकता आपण ती संस्कृती आपली पुढे जोपासली गेली पाहिजे, जेणेकरून त्यांचं आज या ठिकाणी कुटुंब पण आहे, त्यांच्या वाईफ आहेत, त्यांची छोटीशी मुलगी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपली संस्कृती टिकवायची असेल ना, तर त्यांना पण आपल्या सोबत घेऊन यायचं असतं आणि त्यांना हे कल्चरचं नॉलेज हे आतापासून आपण पिढीजात दिलं पाहिजे. या ठिकाणी येऊन तुम्हाला कसं वाटतंय? आज या ठिकाणी आम्ही थोडंसं वाटत होतं की तिकडे काही करून जावं, म्हणजे थोडंसं मनात उणीव आहे, वाडी डोंगराला जावं, पण काय काही कारणास्तव जाणं पॉसिबल नाही झालेलं आम्हाला. काय विषय, पण ते शेवटी इथं भरून निघाल्यासारखं वाटतंय. असं नाही की बाबा इथं आल्यानंतर असं वाटतं की देव तिथे नाही, जाणं पॉसिबल नाही झालं, पण इथं आम्हाला देव भेटलाय ना. देव भेटलाय म्हणजे हे महत्वाचं. म्हणजे माणसाची श्रद्धा जी असते ना ती आपल्या याच्यावरती की आपल्याला देव कुठं शोधायचा आहे आणि कसं शोधायचं आहे. फक्त अंगातली जी काय असते ना म्हणजे भक्ती, ती कमी नाही पडला पाहिजे, आहे की नाही. आणि ती तुमच्यात काही अजिबात कमी नाहीये. तुम्हाला असंच देवाने भरभरून देव, एवढंच परमेश्वराच्या प्रार्थना. ते बोलले की कोल्हापूरचे येते आणि तुम्हाला याच्यावरून दिसलं असेल की कोल्हापूरचं त्यांच्या अंगापिंडावरून दिसलं असेल की कोल्हापूरचं त्यांनी पूर्ण अशी बॉडी ती त्यांनी किती जोपासली. म्हणजे एखादी आवड माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकता. तुम्ही सांगसाल की तुम्ही ही कशी त्याला गोडी लागली किंवा पहिल्यापासून कसं काय वावसा वगैरे होता काय? नाही, पहिल्यापासून असं म्हणता येत नाहीये की घरून पहिल्यापासून
म्हणजे प्रॅक्टिस आहेच की बाबा असं कंटिन्यू कोणी म्हणलं तरी बाबा जिम करतोय की काय असं नाहीये. हा बरोबर, म्हणजे जे आहे ते आपलं जे नॅचरली आहे, जे म्हणतो ना कोल्हापूर कोल्हापूर कुठे गेलं म्हणजे तरी असं जे ओळख झाली कुस्तीतल्या पाहिजे, आखाड्यातले म्हणजे ते ओळख त्या झाली type पाहिजे मध्ये. हा, कोल्हापूरकर आहे. बरोबर तसं आपलं परंपरा जोपासलेली आहे. बरोबर दुसरं काही बरोबर, असतं म्हणजे नाहीये. असं काही नाही की हा, जिमला बाबा जाऊन जिमला उगाच आपलं जाऊन काहीतरी वगैरे 2-4 काही सेट केलेलं मारले आहे, आणि नुसतं हा असं हे काही नाही. जे नॅचरली आहे हा ते बाबा आहे. कोणी जरी बघितलं तर असं म्हणलं की बाबा मी कोल्हापूरचा आहे, तर असं समजून आलं पाहिजे की बाबा की हा आपण माणसाला बघितलं कोल्हापूरचा की हा माणूस आहे बघून कोल्हापूरचा तो आहे. शोभतोय बाबा हा हा, कोल्हापुरी शोभतोय. आहे. असं नाव ठेवलं नाही पाहिजे, असं बरोबर, body बरोबर. म्हणजे तशी body ठेवलेली पण आहे, ठेवली. जपलेली आहे. म्हणजे घरचं खाणं म्हणता येईल किंवा घरचं जे व्यायाम आहे तो आपला रोज नित्य नियमाचा तो टिकवल्यामुळे बघा मित्रांनो की घरगुती सुद्धा पद्धतीने आपण अशा पद्धतीने बॉडी बनवू शकता. तर मित्रांनो बघा लागा तयारीला आणि कोल्हापूरकर म्हणून शोभून दिसतंय का नाही गडी रांगडा ज्योतिबाच्या नावानं सांग भले. मित्रांनो, तळवडे परिसरातील हे ज्योतिबा मंदिर खूप जागृत देवस्थान मानलं जातं. त्यामुळे भरपूर सारे कुटुंब या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आज यात्रेच्या दिवशी येताना दिसत आहेत. पण आजचा दिवस एवढा स्पेशल आहे की आज मी विशेष म्हणजे आई साहेबांना घेऊन आज या मंदिरात आलोय. तर स्वस्तिकाने आले असते तर अजूनच मजा आली असतं. मामाच्या गावाला गेले ते उन्हाळ्याच्या सुट्टीला, सो ते आले नाही. पण आई साहेब आपल्या सोबत, आईला विचारूया कसं वाटतं या ठिकाणी. खूप छान वाटलं मला आज. सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी लापशी बनवली आणि लापशीचा प्रसाद या ठिकाणी वाटला जातो. पुण्याचं कर्म प्रत्येक जण करत असतो आपापल्या पद्धतीने. आता कसं आहे ज्याच्या याच्या पुण्याचे भाग आहे आणि ज्याच्या पुण्याचं नक्कीच त्यांना ते भेटणार आहे. मित्रांनो बघा खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आजचा हा सोहळा होतोय, बघू शकता आपण. हे बघा मंदिराचं जे रूप आहे ना आपलं ते खूप भारी आहे. या बघा ज्योतिबाची यात्रा आणि ज्योतिबाची यात्रेमध्ये आपल्याला कोण भेटते बघा, जुळं मस्तपैकी मुलं आहेत. ॲक्च्युली त्यांची केस खूप मोठी मोठी आहे, बो करून बांधलाय त्यांनी, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. तर ती दोघं पण मुलं आहेत आणि खूप भारी आहेत, खूप क्यूट आहेत. म्हणजे विशेष म्हणजे एकदम जुळे, त्यांनी कपडे पण मॅचिंग घातले बघा. हां नमस्ते पण करते, म्हणजे खरंच खूप भारी, खूप स्पेशल वाटतं. म्हणजे अशा देवाच्या ठिकाणच्या दर्शनासाठी ते येतात. ते ॲक्च्युअली तुमचं गाव कोणतं, कहाँ से हो आप? यूपी से हो. म्हणजे आप देख सकते हो कि यूपी से होते हुए भी आज ये भगवान के दर्शन के लिए आए. यानी अपनी संस्कृति वो भूलते नहीं है. हिंदू वाली संस्कृती होती है तो कभी भी हिंदू वाले लोग कभी बोलते नहीं. तो चलो ज्योतिबाच्या नावानं सांग भले, सांग भले. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या चैत्र पौर्णिमेला कुठल्या मंदिरात गेला होतात हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या आई लेकाचा हा छोटासा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भले.